कॅप्टन अशोक खरात गेल्या 18 मार्चपर्यंत लोक त्याचं कौतुक करताना थांबत नव्हते. सर्वसामान्य माणसांचं तर सोडाच, पण रुपाली चाकणकर, दीपक केसरकर यांच्यासारखे कित्येक दिग्गज नेते या खरातचे गुण गायचे. पण यातलं कुणीच आता खरातला ओळख द्यायला सुद्धा तयार नाहीये. कोण खरात, आपल्याला काही माहिती नाही बा, असं बळजबरीने आणताना दिसतायत. एक अशीच व्यक्ती परवापासून चांगली चर्चेत आली आहे. सिन्नर परिसरात एक पतसंस्था चालवणारे नामकर्ण आवारे सुषमा अंधारेंनी त्यांना खरातचा राईट हँड असल्याचा आरोप केला. त्यांचे खरात सोबत असलेले अनेक फोटोजही दाखवले. बरं, नामकर्ण आवारेंनी सुद्धा काही वर्षांआधी आपल्या आत्मचरित्रात खरातचं महात्म्य सांगणारा तब्बल 13 पानांचा लेखही लिहिला होता. पण आता मात्र मी खरातला ओळखतच नाहीये असं ते सांगतायत. आता त्यांनी अशोक खरात संदर्भात लिहिलेल्या ओळी चांगल्याच व्हायरल होतात. पण आवारेंनी त्यांच्या पुस्तकात खरात बद्दल नेमकं काय काय लिहिलेलं ते सगळं आत्ताच पुढे का आलंय, आणि हे नामकर्ण आवारे नेमके आहेत कोण, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. तर नामकर्ण आवारे या व्यक्तीनं 2012ला आसामी नामकर्ण हे आत्मचरित्र लिहिलं होतं. या पुस्तकाची प्रस्तावना स्वतः कॅप्टन अशोक खरातने लिहिलेली. या प्रस्तावनेत खरातने नामकर्ण आवारेंनी केलेलं समाजकार्य, उद्योग समूहात घेतलेली भरारी इत्यादी अनेक विषयांवर लिहिलं होतं. आवारेंनी सुद्धा खरातच्या कौतुकात काही कमी ठेवलेली नाहीये. त्यांनी सिद्ध पुरुषांच्या सहवासात या टायटल खाली खरातची महिमा गाणारा एक 13 पानांचा लेखच लिहून टाकलाय. दोघांची भेट कशी झाली हे सांगणाऱ्या प्रसंगात 1999च्या विधानसभा निवडणुकीचा दाखला देत नामकर्ण आवारे असं लिहितात की त्यावेळी मी शिवसेनेचे उमेदवार माणिकराव कोकाटेंचा समर्थक होतो. सिन्नरमध्ये वातावरण तापलेलं होतं. वडांगळी गावामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांचा राडा झाला होता. त्यांनाच पोलीस स्टेशन मधनं सोडून आणताना तिथं अचानक श्री अशोक कुमार खरात नावाचे व्यक्ती माझ्या समोर आले आणि तुम्ही काळजी करू नका, माणिकराव कोकाटे 23,450 मतांनी निवडून येतील, पण या विजयानंतर एका अपघातात 2 जणांचा मृत्यू होईल आणि वाचलेल्या 2 जणांपैकी एकाचा काही दिवसांनी मृत्यू होईल असं सांगितलं. एका महिन्यानंतर निकाल लागला आणि माणिकराव कोकाटे 23,450 मतांनी निवडून आले. पण नाशिकवरनं सिन्नरला परत येणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीचा त्याच दिवशी अपघात झाला आणि 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. वाचलेल्या दोघांमधला एक बबल्या कपोते काहीच दिवसात वारला. अशोक कुमार खरात यांनी सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरली आणि ही व्यक्ती काही सर्वसाधारण नसून ती एक अद्भुत शक्ती असल्याचं आवारेंच्या लक्षात आलं असं त्यांनी पुस्तकात लिहिलंय. आता आपण काहीही करून त्यांच्या संपर्कात यायचं अशी पक्की खूनगाठ आवारेंनी मनाशी बांधली. याचाच अर्थ खरातला दैवत्व देण्याची पहिली पायरी गाठली गेली होती. नामकर्ण आवारे पुढे असं लिहितात की एके दिवशी श्री खरात यांनी मला आता एक ड्रायव्हर द्या, नाहीतर माझ्या गाडीचा 100% ऍक्सिडेंट होणार असं म्हणत ड्रायव्हरची मागणी केली. पण माझ्या ओळखीत कुणी नसल्यानं मी काही देऊ शकलो नाही. काहीच वेळात मला कळलं की त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि गाडी चालवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे दोन्ही पाय निकामी झाले. या घटनेनंतर मला विश्वास पटला की खरात साहेब जे बोलतात ते 100% होतं. ही व्यक्ती आगळी वेगळी आहे. हे आवारेंना मनोमन पटलं असं त्यांनी पुस्तकात सांगितलंय. तसंच हा सिद्ध पुरुष परिसाप्रमाणे माझ्या आयुष्यात आला आणि माझं आयुष्य बदलून गेलं. मी त्यांना माझ्या आयुष्यातलं गुरुचं स्थान दिलं आणि पुढे प्रत्येक निर्णय घेण्याआधी त्यांचा सल्ला घेऊ लागलो. आता नामकर्ण आवारे यांनी खरात बद्दल केलेले दावे नेमके किती खरे आहेत, किती खोटे आहेत हे कोणालाच माहिती नाही. पण आपल्या पुस्तकामध्ये खरातला सिद्ध पुरुष असल्याचंच त्यांनी भासवलंय हे मात्र क्लिअर आहे. आपल्या मुलांच्या लग्नाच्या निर्णयामध्ये सुद्धा खरातचा सल्ला असल्याचा दाखला नामकर्ण आवारेंनी दिलाय. आपल्या पुस्तकात ते असं म्हणतात की मी खरात साहेबांसोबत अनेक देशांचे दौरे केले. त्यातनं मला खूप काही शिकायला मिळालं. 2008 साली खरात साहेबांचे गुरु श्रीमान मुजुमदार साहेबांच्या आदेशाने खरात साहेबांनी मला ईशान्येश्वर मंदिर बांधण्याची जबाबदारी दिली. मी 1.5 वर्ष डोळ्यात तेल घालून ती जबाबदारी पार पाडली आणि 2010ला मंदिर बांधून पूर्ण केलं. हे मंदिर माझ्या हातून उभारलं गेलं याचे श्रेय हे खरात साहेबांना जातं. यांसारखे अनेक आणि कैक प्रसंग आपल्या आसामी नामकर्ण या नावाच्या आत्मचरित्रात लिहून अशोक खरात आपल्या आयुष्यात आल्यानं किती मोठा बदल झाला हे आवारेंनी सांगितलं होतं. पण आज त्याच्या अगदी उलट परिस्थिती दिसतीये. अशोक खरातच्या पायावरती शब्दसुमनं उधळणारे नामकर्ण आवारे खरातला ओळखही देत नाहीयेत. 27 मार्चला सुषमा अंधारेंनी प्रेस कॉन्फरन्स घेत शिंदेचे नेते दीपक केसरकर यांचे अशोक खरात सोबतचे फोटो दाखवले आणि त्यात प्रत्येक फोटोमध्ये दोघांच्या सोबत दिसणारा माणूस कोण आहे
या माणसाच्या पतसंस्थेच्या माध्यमातून खरात काळा पैसा व्हाईट करून घ्यायचा, खरातच्या जमिनींचे आणि शिवनिका ट्रस्टचे आर्थिक व्यवहार पाहायचा, असा आरोप सुषमा अंधारेंनी केला होता. आता अंधारेंनी फोटोजमध्ये खरात आणि केसरकरांसोबत दाखवलेली ती व्यक्ती होती. असं आम्ही नामकरण या पुस्तकात दिलेल्यानुसार कॅप्टन अशोक खरातचे निस्सीम भक्त नामकरण आवारे. आता सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषदेत जी काही माहिती दिली त्यानुसार हे नामकरण आवारे सिन्नर तालुक्यातल्या गोंदेवाडी गावातील जगदंबा माता सहकारी पतसंस्थेचे संस्थापक असून ते माळेगाव MIDC मध्ये काम करत असलेल्या स्पाइस असोसिएशनचे चेअरमन आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते खरातच्या श्री शिवनिका ट्रस्टचे सरचिटणीस सुद्धा आहेत. ट्रस्टच्या बोर्डावर रुपाली चाकणकरांच्या वर असलेला फोटो त्यांचाच होता. चाकणकर खरातचे पाय धुत असतानाच्या व्हिडिओमध्ये खरातच्या शेजारच्या खुर्चीवर हेच नामकरण आवारे बसलेले होते. दीपक केसरकर जेव्हा एकनाथ शिंदेंना घेऊन खरातच्या ईशान्येश्वर मंदिरात गेलेले त्यावेळी शिंदेंचा सत्कार करताना नामकरण आवारे दिसले होते. अतुल सावे जेव्हा एका मीटिंग मध्ये भाषण करत असताना खुर्चीवर बसलेल्या खरातच्या शेजारी आवारे सुद्धा बसलेले होते. या व्यतिरिक्त आवारेंचे बरेच राजकीय संबंध सुद्धा असलेले दिसतात. दिवंगत नेते अजित पवार, माणिकराव कोकाटे, प्रफुल्ल पटेल हे नेते उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार हितगुज मेळाव्यात या मोठ्या नेत्यांसोबत ते स्टेजवर दिसले होते. 6 डिसेंबर 2023 ला भाजपकडनं नामकरण आवारे यांना उद्योग आघाडीचं महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदही देण्यात आलेलं. अशी भली मोठी कारकीर्द या आवारेंची दिसतीये. जेव्हा खरात हा मोठ्या नेत्यांना भेटायचा तेव्हा आवारे त्यांच्या सोबत असायचा. आता ज्या ट्रस्टला वर्षाकाठी 70 ते 80 लाख रुपयांची देणगी येते त्या ट्रस्टच्या सरचिटणीस पदावर असलेला आणि प्रत्येक राजकीय भेटीमध्ये सोबत दिसणारा माणूस खरातच्या अगदी जवळचाच असणार असं बोललं जाते. आता सुषमा अंधारेंनी जे काही आरोप केले त्यानंतर परवा आवारे हे माध्यमांसमोर आले. ते असं म्हणाले की केसरकर हे फक्त भेटीगाठीसाठी आले होते, त्यांना आम्हीच आमंत्रित केलं होतं. योगायोगाने रुपाली चाकणकर त्याच वेळी तिथं आल्या म्हणून ते दोघं सोबत दिसले. नंतर पत्रकाराने त्यांना खरात बद्दल विचारलं त्यावेळी मी मंत्री महोदयांना विनंती केली होती, पण त्यांच्यासोबत खरातही होते, आम्ही त्यांचाही सत्कार केला असं ते म्हणाले. हे सांगताना खरात आणि माझा दूरचा संबंध नसल्याचे भाव आवारेंच्या चेहऱ्यावर होते. पण सुषमा अंधारेंनी दाखवलेल्या फोटोजमध्ये आणि आवारेंनी सांगितलेल्या परिस्थितीमध्ये तफावत दिसून येते. प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवलेल्या फोटोंमध्ये अशोक खरात टेबलच्या आतल्या बाजूला तर चाकणकर आणि केसरकर बाहेरच्या बाजूला दिसतात, तर आवारे उभं राहून त्यांना काहीतरी समजावून सांगताना दिसतात. आता एका अनोळखी माणसाला आतल्या खुर्चीत बसवणं आणि आपण स्वतः ज्या शिवनिका ट्रस्टचे सरचिटणीस आहोत त्याच ट्रस्टच्या अध्यक्षाला गुन्ह्यात सापडल्यावर ओळख न दाखवणं ही गोष्ट पटणारी नसल्याचं परवापर्यंत बोललं जाऊ लागलं. पण काल मात्र आवारेंनी लिहिलेलं पुस्तकच समोर आलं आणि मी खरातला ओळखत नसल्याच्या त्यांच्या गोष्टी या खोट्या ठरलेल्या आहेत. आता नामकरण आवारे हे अशोक खरातच्या श्री शिवनिका ट्रस्टचे सरचिटणीस म्हणजे जनरल सेक्रेटरी होते. खरातच्या आर्थिक व्यवहाराचा तपास सुरू असताना SIT समोर गेल्या काही काळातला एक व्यवहार आलाय ज्यामध्ये खरातच्या संस्थेला एका व्यक्तीनं जमीन दान केली होती. दान केलेल्या जागेची खरेदी 24 लाखांना झाली होती, पण तिची किंमत काही तासातच 32 लाख दाखवून ती दान करण्यात आली. आता एखाद्या जमिनीच्या किमतीत 2 ते 3 तासात 8 लाखांचा फरक म्हणजे खरातचा चमत्कार तर नसणारच. खरातचा हाच व्यवहार मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काळा पैसा पांढरा करण्यासाठी करण्यात आला असावा असा अंदाज सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी व्यक्त केलाय. याशिवाय सुषमा अंधारेंनी नाव न घेता फोटो दाखवून SIT कडे नामकरण आवारेच्या चौकशीची मागणी केलेली आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणात नेमकं पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण आधी खरातचं अगदी अंधभक्त असणारे नामकरण आवारे आता त्यांच्याशी ओळख का टाळत असतील याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.